स्वागतम सुस्वागतम। वर्तक कुटुंबियांतर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत। भक्तजनहो, या जगात खूप अशा दुर्घटना घडत असतात। त्याचपैकी ही एक टायटन पाणबुडी दुर्घटना 1912 साली 14-15 एप्रिलच्या मध्यरात्री टायटॅनिक हे जहाज प्रवाशांना घेऊन आपल्या पहिल्याच सफारीवर इंग्लंडहून अमेरिकेकडे प्रवास करत होते। 44 किमी प्रति तास वेगाने प्रवास करणारे हे जहाज अटलांटिक महासागरात प्रचंड हिमनगाला धडकून बुडालं आणि यात 1500 प्रवाशांचा मृत्यू झाला। या अपघाताला 111 वर्षे झाली, तरी देखील या अपघाताविषयी लोकांच्या मनात अनेक प्रश्न, कुतूहल आणि अपघाताची माहिती घेण्याची उत्सुकता आहे। याच उत्सुकतेपोटी टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी ओशियन गेट या कंपनीची टायटन पाणबुडी दिनांक 15 जून 2023 रोजी शोध कार्यास खोल समुद्रात 8 तासाच्या प्रवासासाठी गेली होती। या पाणबुडीत 5 जण होते। संपर्क तुटला आणि ती बेपत्ता झाली। बाह्य दबावाने इम्प्लोजन होऊन प्रवाशांचा मृत्यू झाला। इम्प्लोजन याचा अर्थ बाह्य दबावामुळे आतील बाजूस खूप वेगाने फेकले जाणे। ती पाणबुडी शोधण्यासाठी 3 आरोव्हीस म्हणजेच रोबोट व्हेइकल शोध कार्यासाठी पाठवण्यात आले। आरोव्हीस हे एक रोबोट आहे ज्यात कोणी बसत नाही, पण ते पाण्याखाली जाऊन वस्तू शोधू शकतात। सलग 3 दिवसांच्या शोध कार्यानंतर त्यातील एका आरोव्हीला टायटॅनिक जहाजापासून 490 मीटर दूर टायटन पाणबुडीचे 5
मोठे मोठे तुकडे सापडले. या पाणबुडीतील पायलट ब्रिटिश साहसी आणि पाकिस्तानी पिता शहजादा दाऊद व त्यांचा मुलगा सुलेमान, उद्योगपती हमीश हार्डिंग आणि पायलट पॉल हेनरी व एक कंटेंट एक्सपर्ट स्टॉकन रश यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही पाणबुडी 21 फूट लांब व त्याचे वजन 23,000 पौंड होते. हे गणराया, यापुढे अशा प्रकारच्या शोध मोहिमेत अडथळा न येता त्या यशस्वीरित्या पूर्ण व्हाव्यात हीच तुझ्या चरणी प्रार्थना.